पुणे महानगरपालिकेच्या 41 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. शिवसेनेचे अर्थात जर पाहिलं तर शिवसेनेचे माजी आमदार असणारे रवींद्र धंगेकर, जे की सध्या शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख आहेत पुण्याचे, त्यांनी एक ट्विट केलेलं होतं. काय म्हणतात दिल्लीश्वर 41 प्रभागात लढणार पुणेकर. नेमकी आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची नेमकी काय भूमिका असणार आहे, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. अ, आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. कशा पद्धतीने निवडणुकीला शिवसेना शिंदे गट पुढे जाणार? याच्यामध्ये 165 जागा आहेत पुण्यामध्ये, 41 प्रभाग आहेत आणि हे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. कारण पक्षाचे प्रमुख आहेत ते. आणि जो काही निर्णय होणार आहे युतीचा तो त्यांच्या स्तरावर होणार आहे. पण आम्ही 165 जणांची यादी पूर्णपणे 41 प्रभाग लढायचे आहेत. आणि हे लढताना पुणे शहरामध्ये पुणे शहर समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून खरं पाहिलं तर पुणे शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. ऐतिहासिक मोठं महत्त्व आहे. कारण ह्या पुणे शहर वसवताना राजमाता जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरून ही भूमी नांगरलेली आणि इथून सुरुवात झाली. त्यामुळे ह्या भागामध्ये वर्षानुवर्षे सर्व जाती धर्माची लोक स्वराज्याच्या उभारणीसाठी त्यांच्या कुटुंबांनी पूर्वी मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळे ही आम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांनाच न्याय द्यायचा प्रयत्न याच्यामध्ये करणार होता. आणि शक्यता ह्याच्यामध्ये आमच्याकडे सगळे तरुण उमेदवार असतील आणि ताकदीने लढणारे असतील. कारण शेवटी भविष्यामध्ये आपण कुठलंही नियोजन करताना पुढच्या 10-20 वर्षाचं करणार आहोत. त्यामुळे ही 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 आता जी आम्ही जी हे निवडणुकीमध्ये जी सगळी युवक उतरवणार आहेत ही सगळी एक चांगले तरुण आणि कर्तबगार तरुण ह्याच्यामध्ये आमचा समाविष्ट असेल. आणि भविष्यामध्ये चांगलं नेतृत्व ह्या शिवसेनेच्या माध्यमातून घडवण्याचा आमचा प्रयत्न राहील. 165 जागांवर आमची तयारी. निर्णय शेवटी युतीचा शिंदे साहेब घेणार आहेत आणि आम्ही चांगल्या पद्धतीनं पुणे शहराला एक विचार देणारे कार्यकर्ते, लढणारे कार्यकर्ते आणि प्रामाणिक कार्यकर्ते आणि स्वाभिमानी कार्यकर्ते देण्याचं आमचं ठरलेलं आहे. सध्या आपण बघतो की राज्यामध्ये महायुती आहे. शिवसेना शिंदे गट जो आहे महायुतीचा एक घटक पक्ष आहे. अशा वेळी तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा पुणे महापालिका असेल, अशा वेळी तुम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेणार आहात का महायुती म्हणून? कशाला तुमचं प्राधान्य असणार? याच्यामध्ये जे निर्णय घेणार ते एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. ते काय पक्ष स्तरावर होणार आहेत. पण जर उद्या साहेबांनी जर आदेश दिला की आपल्याला लढायचं तर आमची तयारी आहे. 41 प्रभागांमध्ये पुणेकर 41 प्रभागामध्ये आमची तयारी आहे आणि आम्ही लढणार. उमेदवार आहेत. सगळे उमेदवार आहेत. आत्ता म्हणलं तरी उमेदवार रेडी आहेत. तयारी फक्त साहेबांचा आदेश आला की आमच्याकडे उमेदवार आहेत, आम्ही निवडणूक लढवणार आहे आणि सगळं नवीन सगळे युवक आमच्याकडे आता तयार आहेत. म्हणजे महानगर अध्यक्ष म्हणून तुमची सगळी तयारी पुणे महापालिकेसाठी पूर्ण झाली. तुम्हाला सांगतो की निवडणूक लढवण्यासाठी आमच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा ताकदीचा आहे. हा समाजापुढे काम करणारा आणि हा त्याच्यात शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं पुणे शहराला आम्ही प्रशासन आणि हे सगळं देण्याचा प्रयत्न. भाजप असं म्हणते, भाजपाचे निवडणूक प्रमुख जे आहेत गणेश बिडकर असं म्हणतात की आम्ही पुणे महापालिकेमध्ये 125 पेक्षा जास्तीच्या जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून येतो. मी माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते म्हणतायत की आम्ही 100, 125, 150. पण माझं तर मत 165 जागा ते जिंकतील असा विश्वास मलाही वाटतोय. कारण आता 125 राहिले 30-40 जागा त्या बी ते जिंकतील. कारण शेवटी त्यांचं प्रचंड काम आहे. पुणे शहरातलं बघितलं तर गेली 10 वर्ष त्यांची कर्तबगारी पुणेकरांनी पाहिलेली. त्यामुळे त्यांच्या कर्तबगारीला ते नाकारणार नाही असं मला वाटतं. मागच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं होतं धंगेकर विरुद्ध बिडकर अशी लढत पाहिली होती. त्यामध्ये तुम्ही विजयी झालेला होतात. यावेळी अशी लढत काय पाहायला मिळणार नाही? याच्यामध्ये बघा 164 जागांची युती आघाडी होऊ शकते. पण 165 जागेची मला नाही वाटत होईल. कारण माझा मुलगा प्रणव रवींद्र धंगेकर हा निवडणूक लढवणार आहे आणि त्याला सांगितलं की आपल्याला ही निवडणूक समाजाच्या रक्षणासाठी लढायची आणि एक विचाराची लढायला, एक स्वाभिमानाची लढाई लढायची आणि एका प्रवृत्तीच्या विरुद्ध निवडणूक लढवायची. आणि जी प्रवृत्ती पुणे शहराला लुटून खाती त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आपल्याला उभं राहायचं. मग 165 जागावर 164 जागावर युती होईल पण 165 जागावर युती होणार. कोणत्या प्रभागामधून तो निवडणूक लढवणार आहे? कोणत्या जिथं वाईट प्रवृत्ती जिथं उभे राहील त्या वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध रवी धंगेकर आहेत. 2 प्रभाग आहेत. एक रविवार पेठचा जो प्रभागामध्ये
वाईट प्रवृत्ती दिसेल तिथं आमचा उमेदवार उभा आहे. म्हणजे गणेश बिडकर ज्या मी म्हणतो माझा मुलगा उभा राहणार हे नक्की. आणि वहिनींच्या बाबतीमध्ये त्या सुद्धा उभे राहणार आहेत का प्रतिभाताई? ना तर याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की आमच्या वार्डाचे 4 तुकडे झालेले आहेत. त्यामुळं काही भाग हा आमच्या परिवारातला आहे, कुटुंबातला आहे. आणि मग महानगरपालिकेच्या मधून असणारी कामं, मग त्यांच्या पायाभूत सुविधा, दैनंदिन जीवनामध्ये येणारी अडचण, त्यासाठी मग कोणतरी उमेदवार पाहिजे म्हणून आम्ही तो एक निर्णय घेतला की ह्या भागामध्ये आमच्या पत्नी प्रतिभा रवींद्र धंगेकर यांचं चाललंय आणि मुलगा तर 100% उभा राहणार आहे. तिथं तडजोड नाही. म्हणजे प्रणव धंगेकर विरुद्ध गणेश बिडकर अशी लढत प्रणव प्रतिभा रवींद्र धंगेकर अशी लढत होणार 100%. आणि लढाई लढला जाणार. भाऊ, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जैन बोर्डिंगचा जो व्यवहार आहे तो कायदेशीररित्या काल न्यायालयाने रद्द केलेला आहे. जैन मुनी जे आहेत त्यांनी तुमचे आभारही मानले. नाही, जैन मुनी हे त्यांच्या प्रयत्नाने हे सगळं जे जैन बोर्डिंगचा घोटाळा आणि ज्या पद्धतीनं हा व्यवहार झाला, या पद्धतीमध्ये बँक असेल, धर्मदाय आयुक्त असतील आणि जी गोखले असतील आणि 3 ठेकेदार असतील, ती कंपनी असेल, ह्यांनी सगळ्यांनी ही जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या दिवशी धर्मदाय आयुक्तांनी पत्र दिलं की हा व्यवहार रद्द करा, त्याला अधिकारच नव्हते. तुम्हाला आठवतं मी बोललेलो, त्याला धर्मदाय आयुक्तांनी जी चूक केली, एखादी प्रॉपर्टी विकल्यानंतर त्यांना परत आदेश घेता येत नाही. गेली ती प्रॉपर्टी, धर्मदाय आयुक्तांचे अधिकार संपले. मग त्यांनी काहीतरी मग पुणे न्यायालयात त्यांनी ती काय दाद. पण मला अजून नाही वाटत की यांचे ब्लॅकचे पैसे दिलेत का नाही, मग ब्लॅकचे व्यवहार संपले का नाही, स्टॅम्प ड्युटी कोणी भरायची, हा सगळ्यांनी ते आता 230 कोटी रुपये आले कुठनं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये कोण कोण आहे, हा काळा पैसा पांढरा झाला का, मग ते ब्लॅकचे पैसे जे बिल्डरांना आपलं ट्रस्टींना दिले ह्या पैशाचं काय आलं, ह्या सगळ्या गोष्टी चिंताजनक बाब आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये हा मोठा महाघोटाळा आहे. आणि या महाघोटाळ्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांची चौकशी ईडी मार्फत झाली पाहिजे. ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. मग एक मुंडव्याच्या प्रकरणाला वेगळा न्याय, ह्याला वेगळा न्याय, काय चाललंय हे माझ्यासारखे कार्यकर्ता. तर पक्षबाजूला पक्ष नाही म्हणत, पण एक पुणेकर म्हणून एक शंकाच आहे की एवढी मोठी लूटमार चाललेली आहे. मग महानगरपालिकेत असेल, कोरोना काळात असतील, आता टेंडर प्रक्रियेमध्ये नुसती लूटमार. आणि पुणेकरांनी एक विश्वासाने यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडलं. पण तरी गुन्हेगारी, बिल्डर, ठेकेदारी ह्यांच्यात अडकलेली ही महानगरपालिका जर बाहेर काढायची असेल तर शिंदेच्या शिवसेनेला लोकांनी आता लाईक केलं. भाऊ, जसं तुम्ही सांगितलं की मुंडवा प्रकरण म्हणजे कोरेगाव पार्कचं जमीनचं जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये जे अधिकारी दोषी, प्राथमिक दृष्ट्या जे दोषी दिसत होते त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झालेली आहे. काही जणांवरती गुन्हेही दाखल झाले आहेत. पण जैन बोर्डिंगच्या बाबतीमध्ये तसं झालेलं नाही. व्यवहार रद्द झालेला आहे, परंतु महापालिकेचे अधिकारी असतील किंवा ट्रस्टी असतील यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले नाही. तुम्ही चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रारही दिली होती, तरी सुद्धा गुन्हा दाखल झालेला नाही. याच्यामध्ये मग हे लपवाछपवीचं काम आहे. आणि म्हणून म्हणलं चिंता व्यक्त करण्यासारखे. ह्याच्यामध्ये ईडी मार्फत चौकशी झाली. पण 230 कोटी आले कुठनं, कोणाचे होते हे तर शोधच व्हायना. आणि मग हे पैसे ब्लॅकचे होते का, ठेकेदारीतले होते का, कोणाचे होते का, हे सगळं चेक केलं पाहिजे ना. पण हे चेकच व्हायना. आता मुख्यमंत्र्यांना विनंती, ह्याच्यावर सोक्षमोक्ष लागला पाहिजे. पण आता मुख्यमंत्री काय ह्याच्यावर ऍक्शन घेत नाही, आता मला लक्षात आहे. तुम्ही एकनाथ शिंदेची सुद्धा भेट घेतलेली होती या बाबतीमध्ये? नाही, मी आता ठरवलं कोणाचं नाव नाही घ्यायचं, पण ह्याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे. आणि या चौकशीमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि ज्यांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार आले कुठनं पैसे 230 कोटी, बडेकरकडनं गोखलेकडे एवढे पैसे नाहीत. हे पैसेच कोणाचे हे जरा शोधलं पाहिजे. रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे असा वाद सातत्याने होताना पाहायला मिळतोय. त्यांना काही तुम्ही ऑफर वगैरे दिली आहे का? बघा, मी मागच्या आठवड्यामध्ये हे सगळं प्रकरण व्हायच्या अगोदर मी तुमच्याशी बोललो की वरिष्ठांनी पक्षाच्या दोन्ही रुपालीता ह्या चांगल्या कार्यकर्त्या आहेत, दोन्ही सामाजिक जीवनामध्ये त्यांचं योगदान आहे. आणि दोघींना एकत्र बसून तुम्ही हा विषय मिटवला, म्हणजे वरिष्ठांनी त्यांच्या बसून मिटला पाहिजे. कारण दोन्ही कार्यकर्ते तोलामोलाचे कार्यकर्ता घडत नाही, घडलेला कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता घडायला बी 10-20 वर्ष लागतात. आणि त्यांचा तो कार्यकर्ता घडण्यात गेला, एका दिवसात कार्यकर्ता घडत नाही. आणि मग अशा वेळेला एखाद्या कार्यकर्त्यावर कोणाला अन्याय होता कामा नये, ही माझं मत आहे. रुपालीताई आमच्या पाटील आहेत, माझ्याबरोबरच नगरसेवक होत्या.
आम्ही एकत्र सभागृहात होतो आणि तिच्या कामाची पद्धत मला माहिती. बोलल पण ती तिच्या मनात काय नसतं. ती बोलताना थोडंफार इकडे तिकडे शब्द गेले बी असतील, पण तिला समजून सांगणं आम्ही त्या वरिष्ठांनी सांगितलं पण होतं. आणि अशी तडकातडकी समाजासमोर हे मेसेज जाणावी तिच्या राजकीय दृष्टीने ते योग्य वाटत नव्हतं. पण तरी तिला मी सल्ला दिला की तू घाई गडबड करू नको, एक 8 दिवस प्रेसशी बोलू नको, शांत राहा. कारण एक मी भाऊ मोठा म्हणून तिला मी सल्ला दिलेला आहे आणि तिला मी सांगितलं की तुला जो काय निर्णय घ्यायचा तो लगेच घेऊ नको, जरा थोडा वेळ थांब, अजून काही निवडणुका लांब आहेत आणि तुझं भविष्य आहे. भविष्याच्या दृष्टीने शेवटी एका दिवसात पक्ष बदलायचं म्हणलं की त्याला किती अडचणीला समोर जावं लागतं तेही सोपं नाही. तर तिला आता सल्ला दिला, 1-2 दिवसात मी परत तिला भेटेल आणि तिच्याशी बोलेल मी. हे होते शिवसेनेचे महानगर प्रमुख आणि त्याचबरोबर माजी आमदार रवींद्र धंगेकर. आगामी पुणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे. 164 जागांवरती युती होऊ शकते, परंतु 165 जागांवरती युती होऊ शकणार नाही. कारण पुण्यामध्ये पुन्हा एकदा आगामी महापालिका निवडणुकीमध्ये धंगेकर विरुद्ध बीडकर अशी लढत पाहायला मिळणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.